कोणी वाघ दाते घासत नाही. पाहिलं कोणी तर म्हणेल का वाघीण? मला वाघीण म्हणता आई तुझ्या मुलीला. लाज वाटू दे जरा. लहान मुलगी लग्न करते आणि तू आईचा जीव घेते. खाऊन घे मटणाबरोबर आईला. आणि हो शांत. बाबा दारू पिणार नव्हती मी, पण घरातलं टेन्शन करायचं नसतं तरी करायला लावता लोक आणि उठवतात डोकं. अशी मार खाशील तू. लोक आहे का? आई आहे ना तुझी, तीच सांगते आई. लोक बोलतात सहन करते. लोकांचं काय, लोक तर बोलतच राहतात. पण आई बोलते, काहीही बोलते. जीव जळतो आई, जीव जळतो. मग थोडंसं प्यावं लागतं बाबा रात्री थोडी थोडी. सुधीर परमार, मी स्वाती आनंदी आहे. तू कशाला घेते? माझेही बंद करशील. तुझी आई किती बोलते आहे. आई शिजलं असेल ते. तोंडात असलं तर बोलणार नाही मी. बोळा टाकावा लागेल तुझ्या तोंडात, तेव्हा गप्प बसशील तू. पहा रे देवा, काय करत आहे माझ्याबरोबर. पण काही करू नको. माझी आई आहे, काय करते तिला माहीत नाही. माहीत आहे रे बेटा, माहीत आहे. तू आणि तुझा बाप दगड आहे आणि मी दगडावर डोकं आपटतीये. काहीही बोलले तर तुम्ही नाही सुधारणार. संध्याकाळी पिल्या वाचून राहणार नाही. खरंच वाटत असेल तर पहा ना. झालं का बाबा? लवकर जात जा. बेटा, सर्वात पहिला मीच गेलो होतो. तो झोपला होता. उठवलं, त्याला म्हटलं मस्त दे.